नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण चांदणीच्या रांगोळ्यांचे वेगवेगळे 5 प्रकार बघतो आहोत आणि 5ही रांगोळ्या एकदम सोप्या आणि दिसायला खूप सुंदर आहेत. तर नक्की ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा आणि कशा वाटल्या रांगोळ्या नक्की कमेंटद्वारे मला कळवा. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रांगोळीला. पहिली रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची काढली आहे. त्यामध्ये आपण चांदणी काढून घेतली आणि जो गॅप आहे त्या त्रिकोणांमधला त्यामध्ये दीपस्तंभ काढलेले एकदम छोटे-छोटे काढलेले आहेत. थोडी जागा कमी आहे इथे त्यामुळे रांगोळी पण मी एकदम छोटी काढली. जर तुमच्याकडे जास्त जागा असेल, तर तुम्ही ही रांगोळी मोठी पण काढू शकतात. आणि कशा पद्धतीने मी ते दीपस्तंभ वगैरे काढले ते पण तुम्ही लक्षपूर्वक बघा. तुम्हाला नक्की जमेल. नक्की ट्राय करा ह्या रांगोळ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. 5ही डिझाईन्स एकदम देखण्या एकदम सुंदर, एकदम ब्युटिफुल आहेत. आता या पलीकडे आणखीन काय सांगू, या पलीकडे तुम्ही व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळेलच. तर मैत्रिणींनो, नक्की ह्या रांगोळ्या ट्राय करा आणि दाराची शोभा वाढवा. तर बघा यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन कोणतं वापरलंय, पोपटी आणि जांभळा कलर. एकदम व्हायब्रंट कलर एकदम छान दिसतात हे कलर. मस्त वाटतात. ड्रेस वगैरे, साडी वगैरे मध्ये पण हे कलर खूप सुंदर दिसतात. त्यामुळे म्हटलं चला आपण ही कॉम्बिनेशन वापरून टाकूया. दरवेळेस लाल आणि पिवळं वापरण्यापेक्षा हे वापरूयात. तर बघा किती सुंदर रांगोळी दिसते. नक्कीच ट्राय करा. पुढची रांगोळी पण 3 ते 2 टिपक्यांचीच आहे. तर यामध्ये पण आपण चांदणीच काढली आहे. आणि त्याला अशी डबल रेष काढून घेतली आहे. या प्रकारची रांगोळी आपण आधीही ट्राय केलेली आहे, पण थोडी वेगळी डिझाईन आपण यावेळेस काढलेली आहे. दोन्ही साईडने असे गोलाकार काढून घेतोय आणि त्याला नंतर बोटाने आकार देऊन घ्या, म्हणजे व्यवस्थित शेप देऊन घेणार आहे. तर अशाच जर छान-छान रांगोळ्या तुम्हाला तुमच्या दारासमोर रोज काढायच्या असतील, नवनवीन डिझाईन जर रोज तुमच्या दारासमोर काढायच्या असतील आणि ते पण अगदी कमी वेळेत आणि एकदम कौतुक करून घ्यायचं असेल तुम्हाला तुमच्या घरच्यांकडनं, मैत्रिणींकडनं, शेजारच्यांकडनं, तर म्हणजे कौतुकापुरतीच रांगोळी नका काढू. पण आपलं एक परंपरा आहे आणि स्वतःच्या मनाला पण शांती मिळाली पाहिजे म्हणूनही रांगोळी काढली जाते. आणि एक प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्यानंतर. तर नक्की रांगोळ्या काढा आणि अशाच छान-छान रांगोळ्यांसाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर यामध्ये आपण पिवळा म्हणजे हळदी कलर आणि जांभळा कलर याचं कॉम्बिनेशन वापरलंय. तुमच्याकडे जर असे कलर्स असतील तुम्ही असं कॉम्बिनेशन तयार करू शकतात. किंवा जर नसतील कलर तर मग रांगोळीमध्ये हळदी-कुंकू टाकायचं. तर बघू शकता आपली दुसरी रांगोळी पण रेडी झाली आहे. एकदम छान दिसते ती पण रांगोळी. एकदम नाजूक-नाजूक रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता ही जिथे मी रांगोळी काढते ती जागा पण खूप कमी आहे. तरी पण त्यामध्ये एकदम छान रांगोळी काढता येते. तर पुढची रांगोळी पण चांदणीचीच आहे 3 ते 2 टिपक्यांची. या प्रकारची रांगोळी पण आपण आधी ट्राय केली आहे. पण आता ही जी रेष काढतोय आपण त्या 2 रेषा काढलेल्या. आधीच्या रांगोळ्यांमध्ये आपण एक-एकच सिंगल लाईन्स काढलेल्या आहेत. यामध्ये डबल काढलेले ते जॉइंट होतोय त्यामध्ये. तर म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता आधीची रांगोळी बरेच दिवस जुनी झालेली ती रांगोळी बरेच दिवस आधी काढलेली आपण. त्या पद्धतीनेच ही काढली आणि डबल लाईन वापरली आपण यामध्ये. इथे आपण जो गोलाकार काढला आहे तिथे तुम्ही पानाचा आकार किंवा बदामाचा आकार पण देऊ शकतात किंवा केंद्रवर्धिनी पण काढू शकतात. म्हणजे मी तुम्हाला सुचवते डिझाईन असे-असे प्रकार आहेत तुम्ही ते काढू शकतात. तर यामध्ये आपण लाल आणि पोपटी कलरचं कॉम्बिनेशन काढलंय. सर्वच कॉम्बिनेशन एकदम मस्त आहेत. एकदम अट्रॅक्टिव्ह कलर वापरलेत आजच्या रांगोळ्यांमध्ये मी. तर ते पण कलर कॉम्बिनेशन पण कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. हे जे कलर्स आहे माझ्याकडे थोडे जाड-जाड आहेत. मग ते असे व्यवस्थित पसरवता येत नाही म्हणून मी असे टिपक्यांमध्ये वापरून घेते. तुम्हाला ते शेवटच्या 2 रांगोळ्यांमध्ये कळेलच, की जाड कलर किंवा ओलसर कलर असल्यामुळे रांगोळी कशी दिसते. म्हणजे अशी परफेक्ट दिसत नाही, असं थोडंसं पसरलेली दिसते. तर रांगोळी घेताना पण व्यवस्थित चेक करून घेत चला. म्हणजे रांगोळी पण आपली परफेक्ट दिसेल. तर बघू शकता किती सुंदर दिसते ही पण रांगोळी. नक्की ट्राय करा. तर ही रांगोळी आपली
5 ते 3 टिपक्यांची आहे. यामध्ये पण आपण चांदणीचा आकार वापरल्या आधी षटकोन काढून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण चांदणी काढलेली आहे. कुठे कुठले टिपके जॉईंट करायचे हे व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, नाहीतर कन्फ्युजन होतं आपलं कधी-कधी. तर बघा यामध्ये आपण लाल आणि पिवळा कलर वापरलेला आहे. हे पण कलर जरा ओलसर आहेत त्यामुळे ते असे स्प्रेड होतात. व्यवस्थित असं पूर्ण असं प्लेन दिसत नाही ती रांगोळी. याच्यामध्ये पण तुम्हाला समजत असेल बघा, तो जो पिवळा कलर टाकते मी एकदम असं एकसारखा दिसत नाही कलर टाकल्यानंतर. तर नक्कीच रांगोळी घेताना व्यवस्थित म्हणजे चेक करून घ्यायची. कलर भरला आणि जे आपलं डायमंड शेप तयार झालाय त्यामध्ये अशा लाईन्स काढून घेतल्या आडव्या. तुम्ही क्रॉसमध्ये पण अजून एक लाईन काढू शकतात त्यामध्ये किंवा फक्त व्हाईट कलर किंवा रिकामा पण ठेवू शकतात. काहीच नाही हरकत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन चेंज करू शकता. ॲज इट इज काढली पाहिजे असं काहीच नाहीये. आणि जे लाईन्स आहे षटकोनाच्या तिथे आपण असे पिवळ्या कलरने लाईन काढून घेतल्या आणि टिपके देतोय. तर खूप सुंदर दिसते ही पण रांगोळी. नक्की ट्राय करा. एकदम सोप्या-सोप्या डिझाईन तयार करत असते मैत्रिणी तुमच्यासाठी, कारण की जमल्या पाहिजे एवढ्या सकाळी उठून रांगोळी काढायची, ते पण एकदम बारीक-बारीक डिझाईन्स नाही पाहिजे त्यामध्ये. म्हणजे कसं पटकन होते आणि पुढचे कामं करायला आपण मोकळे होतो. तर अशाच मी डिझाईन्स तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. पुढची रांगोळी पण आपली 5 ते 3 टिपक्यांची आहे. चांदणीचीच रांगोळी आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे. यामध्ये पण आपण एक षटकोन काढला आहे आणि आतमध्ये चांदणी काढतोय. तर आजच्या रांगोळ्यांमधली तुम्हाला कुठली रांगोळी आवडली हे पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे समजेल तुम्हाला आपल्या कुठल्या रांगोळीला असं ओट्स आलेले आहेत. तसं मी वाटलंच तर कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेलच. पण तरी मला कमेंट करून सांगा. कमेंट आल्यावर जरा छान वाटतं हो मैत्रिणींना. असं वाटतं कोणतरी आपल्या जवळचं आपल्याशी बोलतंय. तर नक्की कमेंट करत चला. मी फक्त बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. खरंच खूप खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स येतात ना, एकदम असं मन असं भरून आल्यासारखं एकदम पॉझिटिव्ह वाटतं माहिती आहे का? म्हणजे कोणीतरी विचारतंय आपल्याला असं वाटतं. नक्की कमेंट्स करा. यामध्ये बघा आपण परत पिवळा आणि लाल कलर, व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय आणि बाहेर असं दीपस्तंभ काढून घेतोय छोटे-छोटे. कमी जागेतही अशी छान रांगोळी काढू शकतात तुम्ही. 6 रेषांच्या वरती हे काढून घ्यायचे असे. कधी-कधी काय होतं बघा, आता पण माझी रांगोळी पुसल्या गेली. पुढची रांगोळी काढताना बोटाचा म्हणजे धक्का लागतो आणि रांगोळी थोडी पुसली जाते. काही नाही, व्यवस्थित करून घ्यायची आपण ती नंतर. सुंदर ही पण रांगोळी एकदम नाजूक आहे आणि शेवटची रांगोळी आजच्या भागातली. तर मैत्रिणींनो, आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील काही कारणास्तव तर नक्की बघा. वेळात वेळ काढून बघा. रांगोळ्या ट्राय करा. दारासमोर रोज रांगोळ्या काढा. जेव्हा तुम्ही रोज रांगोळी काढाल तेव्हाच तुमच्या बोटाला वळण लागेल आणि तुम्हालाही अशा छान-छान रांगोळ्या काढता येतील. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. येणारे व्हिडिओ पण नक्की बघा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशा सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.